मनामध्ये खराबी नाही टाकूनच तिच्या शाय 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 सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे ग. तर जय शिवराय मित्रांनो, मैत्रिणी स्वागत आहे तुमच्याकडे का भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज थोडं ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ बनवला आहे. मराठी सॉन्गवरती सुंदरी सुंदरी सॉन्गवरती आपण व्हिडिओ बनवलेले. खूप सारे इंस्टाग्रामवरती रील्स व्हायरल होत आहे, त्यामुळे आपण आजचा इथे रील्स एडिटिंग केलेलं आहे. ओके, तर सर्वांनी व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ मित्रांनो एडिट करण्यासाठी तुम्हाला लागला आर्ट ॲप्लिकेशन. हे सिम्पल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ वॉटरमार्कचं मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं तर ग्रुप जॉईन करून घ्या. ओके, तिथून तुम्हाला मिळून त्याला मटेरियल सर्व फ्री दिलं आहे. ओके, इझिली पण तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता. आता मटेरियल डाउनलोड केलं म्हणून लगेच व्हिडिओ स्किप करू नका, कारण का तुम्हाला ट्युटोरियल समजणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, तर इथं ॲडमिशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशापर्यंत इंटरफेस दिसून जाईल. ओके, आणि काही जर प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामला जरूर जाऊन फॉलो करून मेसेज करा, तुम्हाला लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि तुम्हाला ॲडमिशन वापरता येत नसेल, काय म्हणजे प्रेशर वगैरे हे करता येत नसेल, तर तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे, खालचा व्हिडिओ बघा. ओके, ते आम्ही प्रॉपर सांगितलेलं आहे. ओके, इथं काय करायचं आहे आणि मॅक्सिमल फाईल देखील तुम्हाला दिला असणार आहे. ओके, तर अशा पर प्रोजेक्ट दिसतील, बघू शकता दोन्ही पण. तर अशा प्रकारे आपले इथं मी प्रोजेक्ट आपले दिसतील तुम्हाला. ओके, तर अशा प्रकारे मी आता फोटो वगैरे ॲड करून घेतलेली, तीच मी तुम्हाला इथं इमेज दाखवणार आहे. ओके, कारण का व्हिडिओ मोठा होणार आहे म्हणून मी तुम्हाला हीच दाखवणार आहे. आता बघा मित्रांनो, इथं तुम्हाला सर्व ग्रुप वगैरे इथं लॉक दिला असेल. कसं बघा, इथं तुम्हाला अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक केलं, इथं कलर फिलवरती क्लिक केलेलं असं न नसणार आहेत. तुम्ही या ऑप्शनची यूज करायचं. इथं माझा ॲरो फिरते बघा गोल, तिथं तुम्ही एकदा लक्ष द्या. इथं अशा प्रकारे क्लिक करायचं म्हणजे आपला म्हणजे ग्रुप लॉक होतील. तर आणखीन एकदा तुम्हाला इथं दाखवतो मी, म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल. इथं अशा प्रकारे ग्रुप लॉक अनलॉक करून घ्यायचे. ती सर्व तुम्हाला ग्रुप लॉक असतील, फक्त ग्रुपच लॉक असतील. ओके, तर ग्रुप अनलॉक करून घ्यायचे. अनलॉक केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या एडिट नाव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं, परतनं तुम्हाला इथे यायचं आहे. इथे एक इमेज लावून दिलेलं आहे बघा, कलर फिलवरती क्लिक करायचं आहे. स्टार ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा मटेरियलचा फोल्डर मित्रांनो जो असणार आहे, तो तुम्ही ॲड करून घ्यायचा. इथं आता मी सिलेक्ट केलेला आहे. इथं तुम्ही कोणताही फोटो सिलेक्ट करून घ्यायचा. तर मी हा फोटो इथं सिलेक्ट केला आहे, डनवरती क्लिक केलं आहे. परत ग्रुपवरती क्लिक करून एडिट नाव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे फोटोवरती क्लिक, लेअरवरती क्लिक करून तुम्हाला कलर फिलवरती क्लिक करून स्टार ऑप्शनवरती क्लिक करून हा इथं अशा प्रकारे इमेजेस सेट करून घ्यायचा. आता इथं बघा मी इमेजेस कशाप्रकारे सेट करत आहे. तर हा ओके, समजला असेल तर बघू शकता. थोडा बाहेरचा वगैरे आवाज ते समजून घ्या. इथं हलकं बॅक येऊया. अशा प्रकारे मी बॅक येतो अशा प्रकारे. ओके, तर इथं ग्रुप वगैरे छोटं होतील, काढताना या बीटला अशा प्रकारे क्लिक करून अशा प्रकारे क्लिक करा आणि अशा प्रकारे वाढवून घ्या. ही पण ग्रुप तुम्ही असाच एडिट करा. आणि इथं पुढं तुम्हाला एक इमेज ॲड करा. कसा इमेज ॲड करायचा, प्लसवरती क्लिक करा, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि अशा प्रकारे फोटो घ्यायचा आहे. इथं तुम्हाला क्लिक करायचं, पुढं जाईल आणि ते एक्स्ट्रा कट करायचं. एक्स्ट्रा फोटो कट करून इथं टिंडरवरती क्लिक करायचं, पिल काम्पोजच्यावरती क्लिक करून घ्यायचं, म्हणजे आपला फोटो फुल स्क्रीनमध्ये होऊन जाईल. आता तुम्ही फोटो ॲड केला आहे, हे सर्व तुम्ही इथं काय करायचं, ग्रुप एडिट करून घ्यायचे पटापट. आता इथं तुम्हाला 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं नाही, 2 नंबरच्या पण क्लिक करायचं नाही, 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नाव ऑप्शनवरती क्लिक करून आणखी ग्रुप दिसेल. हे तुम्ही काय करायचं आहे, असं फक्त तुम्ही कलर फिलवरती क्लिक करून तुमची इमेज जे असेल ते ॲड करून घ्यायचे. ओके, पटापट तुम्ही इथं सर्व ग्रुप इथं छोटं होतील बघा. अशा पण दोन्ही ही करा, सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे वाढवून घ्या. ओके, वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला आता बघा इथं अशा प्रकारे. आणि मित्रांनो, आजचं कन्सेप्ट कसं वाटली सांगा कमेंट करून. आणि तुमच्याकडे रील्स वगैरे असेल तर एडिटिंग करण्यासाठी मग इंस्टाग्राममध्ये DM करा, आपण बनवूया. इथं परत या ग्रुपवरती क्लिक करा. इथं आता तुम्हाला इथं इथं बघा, इथं सर्व तुम्ही काय करायचं लावून दिलं. फक्त तुम्ही काय करायचं, ग्रुप इथे एडिट करून घ्यायचे आहेत. ओके, इथं देखील तशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे. आता मी काही लिस्ट सांगणार नाही, इथं तुम्ही इथं देखील करायचं आहे. इथे देखील अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. समजलं असेल तुम्हाला. आता इथे काय वाढवू नका, हे अशाच प्रकारे राहणार आहे लेंथ वगैरे. तर तुम्ही इथं काय करायचं, इथून पुढे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे बीटनुसार तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं पण तुम्हाला या ग्रुपवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे, बघू शकता बरोबर तुम्हाला यायचं आहे. 20.18 प्लसवरती क्लिक करून रेक्टँगल घ्या. टिंडरवरती क्लिक करा, फिल काम्पोजिशनवरती क्लिक करून ग्रेडेंट कलर फिलवरती क्लिक करून इथे तुम्हाला या ऑप्शनची यूज करायचं आहे. आणि तुम्हाला ते शॉर्ट PNG करून घ्यायचं आहे.
आता शॅडो चेंज करण्यासाठी याला आपण शॅडोला आपण अशा परी इथं ठेवायचं आहे बघा, एवढाच. आणि इथं कलर व्हाईट आहे त्यावरती क्लिक करा, कलर टेम्पलेटवरती क्लिक करा आणि रिमूव्ह करा अशा परी. म्हणजे आपला व्हाईट आहे तो रिमूव्ह होऊन जाईल. थोडं आपण इथं आणखीन थोडं खाली घेऊया, म्हणजे लई पण आपण ब्लॅक अँड व्हाईट ठेवायचं नाही, फक्त PNG दिसण्यासाठी ठेवायचे. लास्टपर्यंत त्याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर नंतर आपण PNG वगैरे ॲड करून घेऊया. सर्वात आधी आपण काय करायचं आहे, इथं इफेक्ट अप्लाय करण्यासाठी बॅक यायचं आहे. सेक इफेक्ट आहे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. आता इथून तुम्ही शेवटपर्यंत इफेक्ट बघायचे आहेत कशावर पेस्ट करणार आहे मी. तर काय करायचं आहे, सर्वात तुम्हाला काय करायचं आहे, जो शेवटचा बघा किती 4 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून इथे इफेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, अशाप्रकारे केल्यानंतर तुम्ही काय करायचं, पुन्हा बॅक नेऊन आपला मेन प्रोजेक्ट बिटमार्क असणार तो ओपन करून घ्यायचा आहे. अशाप्रकारे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं बरोबर तुम्हाला 5.24 तिथं हा इफेक्ट पहिला पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला थोडं बॅक यायचं आहे. इथं तुम्हाला एक बॉर्डर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्ट्रोक ओपन करून तुम्हाला इथं कोणताही कलर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही हाच कलर देतो किंवा लाल अशा पद्धत देतो. ओके, तर तुम्ही ते कलर दिल्यानंतर अशा पद्धत दिसून जाईल. परत तुम्हाला पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. तसं तिथं बघू शकता बरोबर तुम्हाला 12.27 तिथं देखील हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे पहिला. आणि तुम्हाला तशा प्रकारे बॉर्डर ॲड करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जो कलर द्यायचा असेल ते तुम्ही ते कलर देऊ शकता. दिल्यानंतर पुढे यायचं तुम्हाला बघा कुठं, आणि पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे 19.10 तिथे या आणि तिथून पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर पेस्ट केल्यानंतर बॉर्डर वगैरे इथे मी अशा प्रकारे सेट करून घेतो. ओके, आता हा इफेक्ट इथवर पेस्ट करायचा आहे. पुन्हा थोडं बॅक यायचं आहे. पुन्हा थोडं बॅक आल्यानंतर आपला सेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. 4 नंबरचा इफेक्ट झालेला आहे आपला आत्ता. तर 4 नंबरचा इफेक्ट झाला. तर आता तुम्हाला बघा कुठला, हा 1 नंबरचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपला इफेक्ट इथे यायचा आहे. तुम्हाला पुढे यायचं आहे. तर तुम्हाला इथं कुठं पेस्ट करायचं आहे बघा. आता जो 1 नंबरचा आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे. ओके, तर तुम्ही कुठं यायचं आहे, इथं बरोबर 20.18 तिथे यायचं आहे. तिथून तुम्हाला एकाड फोटो जेवढा असतील, आता इथं तुम्हाला समजणार नाही, फक्त आता काय करणार आहे मी इथं बघा, इथं एक 18 इमेज सोडा आणि इथं इफेक्टच कॉपी करताना आपलं थोडं चुकलेलं आहे. ओके, काय अडचण नाही, तुम्ही अशा पर एकाड इथे पेस्ट करून घ्या. पहिला इमेज सोडामध्ये तुम्हाला लगेच समजून जाईल. पहिला इमेज सोडायचा इथं 18.20 सोडल्यानंतर तुम्हाला इथं असा प्रकारे एकाड इथं पेस्ट शेवटपर्यंत जायचं आहे तुम्हाला. ओके, शेवटपर्यंत मी इथं पेस्ट करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. ओके, आता पेस्ट केल्यानंतर आता बघा, आता तुम्हाला लागले तिथं आपण काय करायचं आहे, तिथला इफेक्ट कॉपी करून घेऊया. परत हा इथं 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करा, म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल. ओके, 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओजवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला मेन बिटमार्क. आता आपण जो फोटो इथं इफेक्ट पेस्ट केलं आहे तिथं तुम्हाला मी सांगितलेलं एकाड फोटो सोडा, तिथं इफेक्ट पेस्ट करा. ओके, मग अशीच हा इफेक्ट कॉपी करायला पाहिजे आपण, पण आता काय लक्षात आलं नाही माझ्या, समजून घ्या. अजूनही कॉमेंट केल्यानंतर पटकन कॉमेंट करा, शेवटपर्यंत पेस्ट करून घ्या. मी तर एवढंच पेस्ट करून घेतो. पुन्हा बॅक येतो. बॅक आल्यानंतर आता कुठला हा झालेला आहे, आता हा आपला राहिलेला आहे. ओके, आता आपला 3 नंबरचा राहिला आहे, तो तुम्हाला माहीत असेल किंवा नवीन असाल तर थांबा, सबस्क्राईब करून टाका आणि ऑलवरती सेट करून टाका, म्हणजे इथूनपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करून सर्वात नोटिफिकेशन बरोबर तुम्हाला 14.11 तिथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे हा. आणि परत तुम्हाला इथं 18.20 तिथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, आता तुम्हाला बॅक यायचं आहे मित्रांनो. इथं तुम्हाला थोडी बॅक यायनंतर सेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून यात तुम्हाला काय नाही दिलेलं सोडा, फक्त तुम्ही काय करायचं, व्हिडिओजवरती क्लिक करायचं आहे, आपला बिटमार्क प्लसवरती क्लिक करा, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि जो तुम्हाला मी व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे तो तुम्ही व्हिडिओ घ्यायचा आहे. घेतल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओवरती क्लिक करून त्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रा टाळ्यावरती क्लिक करून व्हिडिओला रजिस्टर डिलीट करून टाकायचा आहे. आणि तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे.